एका घरात महिन्याची पहिली तारीख उजळली होती. मोबाईलवर मेसेज आला, सॅलरी क्रेडिट, 50,000 पगार झाला. क्षणभर चेहऱ्यावर आनंद आला. पत्नीने हसत विचारलं, या महिन्यात थोडी बचत करायची का? नवरा हसला आणि म्हणाला, हो, या महिन्यात नक्की करू. पण दुसऱ्याच दिवशी घरभाडं गेलं, किराणा झाला, EMI गेलं, वीज बिल भरलं, मुलांच्या शाळेची फी भरली, मग मित्राचा वाढदिवस आला, थोडं पेट्रोल भरलं, थोडं ऑनलाईन शॉपिंग झाली आणि बघता बघता महिन्याचा शेवट आला आणि खात्यात उरले होते फक्त काहीशे रुपये. आणि पुन्हा तोच प्रश्न, इतका पगार आला होता पण गेला कुठे? ही गोष्ट फक्त एका घराची नाही. आज लाखो लोक याच परिस्थितीत जगत आहेत. ते कमी कमवत नाहीत, पण त्यांच्याकडे पैसा टिकत नाही. आणि या मागे एक अशी चूक आहे जी जवळपास प्रत्येक जण करतो. आपण सर्वात आधी जगाला पैसे देतो आणि शेवटी स्वतःसाठी जे उरतील ते ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण सत्य याच्या अगदी उलट आहे. कल्पना करा, एका शेतकऱ्याने शेतात पेरणीच केली नाही आणि वर्षभरानंतर तो म्हणाला, माझ्याकडे पीक का आलं नाही? तर त्याला काय उत्तर द्याल? अर्थात जे पेरलं नाही ते उगवणार कसं? अगदी तसंच आपण बचत पेरतच नाही आणि नंतर संपत्ती उगवण्याची अपेक्षा करतो. जगात श्रीमंत लोक एक गोष्ट वेगळी करतात. ते खर्च करून बचत करत नाहीत. ते आधी बचत करतात आणि नंतर खर्च करतात. फरक फक्त एवढाच आहे, पगार खात्यात आला की सर्वात आधी स्वतःच्या भविष्यासाठी काही रक्कम बाजूला काढायची. समजा तुमचा पगार 30,000 आहे तर 3,000, तुमचा पगार 50,000 आहे तर 5,000 किंवा 10,000. पण हे पैसे शेवटी उरतील म्हणून नाही, तर सुरुवातीला स्वतःला द्यायचे. कारण एक सत्य लक्षात ठेवा, जे पैसे खात्यात दिसतात ते खर्च होतात आणि जे पैसे आधीच बाजूला काढले जातात ते संपत्ती बनतात. पण इथे अजून एक मोठी गोष्ट आहे. बचत करण्यासाठी इच्छाशक्तीची गरज नसते, सिस्टीमची गरज असते. कारण माणूस कधी थकतो, कधी भावनांमध्ये निर्णय घेतो, कधी स्वतःलाच फसवतो, पण सिस्टीम कधीच फसवत नाही. म्हणून ऑटोमॅटिक ट्रान्सफर लावा. पगार आला की 10 ते 20% रक्कम आपोआप दुसऱ्या खात्यात जाऊ द्या. मग त्या पैशांकडे पाहूच नका. कारण संपत्ती एका मोठ्या निर्णयाने तयार होत नाही, तर ती तयार होते प्रत्येक महिन्यात घेतलेल्या छोट्या योग्य निर्णयामुळे. आज तुम्ही 100 वाचवाल, उद्या 500, पुढे 1000, तर एक दिवस हीच छोटी रक्कम मोठा आधार बनते. आणि ज्या दिवशी आयुष्यात अडचण येते त्या दिवशी कळतं की बचत म्हणजे फक्त पैसा नाही, तर मनशांती असते. म्हणून मित्रांनो, पुढचा पगार येण्यापूर्वी एक निर्णय घ्या. पगारातून सर्वात आधी स्वतःला पैसे द्या. कारण जगातील सर्वात महत्वाची व्यक्ती तुम्ही स्वतः आहात. आणि जर तुम्हीच तुमच्या भविष्यासाठी काही बाजूला ठेवलं नाही तर दुसरं कोणीही ठेवणार नाही. पगार तुम्हाला श्रीमंत बनवत नाही, सवयी तुम्हाला श्रीमंत बनवतात. आणि बचत ही फक्त सवय नाही, ती तुमच्या भविष्याची सुरक्षा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच जीवन बदलणाऱ्या गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.